आम्ही चाललो गंगासागर या तीर्थस्थानाला। फक्त मी ऐकून होते, पण आता सगळे तिकडचे लोक बोलतात की सारे तीर्थ बार बार आणि गंगासागर एक बार। असं का बोललं जातं? काय या तीर्थाला एवढं महत्त्व आहे? काय या तीर्थाला मोक्षदायिनी असं म्हटलेलं आहे? वासाडी बोट आहे, वासाडी बोट। सगळे चाललेत गंगेमध्ये आंघोळ करायला। कोणीच आंघोळ नाही केली आहे आणि आम्ही दोघांनी केली आहे पण आंघोळ। आता तिकडे गंगेमध्ये जाऊन अख्ख्या गंगेला घाण करतील। या तीर्थस्थानाला गंगासागर असं का बोलतात? ह्याच्या मागे खूप पौराणिक आणि खूप महत्त्वाची अशी एक कथा आहे। ती मला या तीर्थस्थानावर येऊन समजली आणि मी ती कथा तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि माझा हा गंगासागरचा प्रवास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। गंगा बोलली की एवढे घाणेरडे लोक आले हाम करतील, तर पावसाला गंगेने सांगितलं की यांना पहिला धुवून माझ्याकडे पाठवलं। मग एवढा जोरात पाऊस लागला, सगळे भिजतील आणि आंघोळ करतील, मग गंगेत जातील। हर हर गंगे असं सांगतात। सर्वांच्याच नशिबात ही गंगासागर तीर्थ नसते। सारे तीर्थ बार बार, गंगासागर एक बार असं सर्वच जण का बोलतात याचा प्रश्न मला पडला होता। ते गंगासागरला जाताना मला समजते, पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यातील एका बेटावर हे गंगासागर तीर्थ आहे। त्या बेटावर जाण्यासाठी पहिला आम्हाला बसने, त्याच्यानंतर बोट म्हणजे रोरो आणि परत बस, आणि त्याच्यामध्ये वादळी वाऱ्यांचा पाऊस, कारण की हे बेट अशा ठिकाणी आहे की एकदम पश्चिम बंगालच्या समुद्रामध्ये। त्याच्यामुळे इथे जाण्यासाठी पूर्ण दिवस आमचा गेला। त्यामुळेच असं म्हणत असतील सारे तीर्थ बार बार, गंगासागर एक बार, कारण की इथे जाण्यासाठी खूप कष्ट, कारण की कोणतंच तीर्थस्थळ, कोणतंच देव सहजासहजी भेटत नाही। त्याचप्रमाणे हे गंगासागर सुद्धा। इथे थोड्या अंतरावर गेल्यावर कपिल मुनींचे मस्त आणि पारंपरिक असं मंदिर सुद्धा आहे। कपिल मुनींनी 60,000 सागराच्या 60,000 पुत्रांना शाप दिला होता। त्यांनी गंगेची तपश्चर्या करून गंगा पृथ्वीवर उतरवली आणि त्या 60,000 पुत्रांना मुक्ती दिली। त्यामुळेच या स्थानावर अंघोळ केल्यावर किंवा पूजा केल्यावर आपल्याला सुद्धा मुक्ती मिळते आणि सगळे तीर्थ करण्याचं पुण्य हे एका तीर्थस्थानावर मिळते। हा आहे गंगासागर, खूप मोठा समुद्र आहे। इथे गंगासागराला मिळालेला आणि सागराच्या 60 पुत्रांना ह्या गंगेने मुक्त केलेला आहे, म्हणून या स्थानाला गंगासागर असं बोलतात। करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे, न कर मेरी स्पर्श गंगेचा, तन धोए मन तो गंदा, मन पावन हो गंगा में डूब नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए, जो चला गया वो लौट के फिर ना आए, तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए। हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे हर हर गंगे, हर हर। हल्का से बजाइए। आईला भारी वाजवलंस तू। कोलकाताला गंगासागरच्या किनाऱ्यावर आम्ही गंगेचं दर्शन घेतलं आणि आता इथे शॉपिंग करायला आलो। तिकडे बंगालमधल्या शंखापासून बनवलेला आहे, या असं शंख असतो त्याच्यापासून ह्या बनवलेल्या बांगड्या आहेत। त्याला शंख पोला असं बंगालमध्ये बोलतात, बंगाली भाषेमध्ये। तर ह्या बांगड्या मी शॉपिंग केल्या आहेत ह्यांच्याकडून। तर आपण विचारूया ना ह्याच्याबद्दल। ये चूड़ी क्यों पहनते हैं? हाँ, आपने भी पहना है ना? शादीशुदा पहनते हैं, शादीशुदा, मंगल के लिए। और ये भी शंख से बने, ये भी शंख से, याचं केसाला लावायचं। लग्न झालेल्या सुवासिनी स्त्रिया या बांगड्या यांच्यामध्ये घालतात। रेड कलर आणि व्हाईट कलर यांच्याकडे पूजेसाठी खूप महत्त्वाचं आहे। साडीमध्ये पण लाल रंग आणि
सफेद रंग असतो तसा बांगड्यांमध्ये सुद्धा. आणि खूप महत्त्वाचा आणि खूप श्रद्धेने या बांगड्या इकडच्या स्त्रिया, सुवासिक स्त्रिया घालतात आणि सिंदूर रेड कलरचा. तर ह्या बांगड्यांना इकडच्या महिलांसाठी या खूप खास आहेत. कुठे आलाय? कुठे आलास? कपिल म्हणून एक हे आहेत, मुनी आहेत, कपिल मुनी. त्यांचं हे मठ आहे, म्हणजे मंदिर आहे. भारी आहे ना. पण सेल्फी काढू आपण. सेल्फी काढू. सेल्फी सेम दिसतोय आणि मी. केवढा मोठा वाव. त्यांच्या डोक्यावर गंगा भारी आहे ना. बोल कितने काय बोल. ये 50 काय, ये 30 काय. 30ला दिली जाणे. 30ला दिले. हा तो घेणार मी, पण आता काउंट करतोय किती. तो कुठे गेला? तो त्याच्याकडनं घे. दाखव. आम्ही बंगालमध्ये एक डायमंड हार्बर म्हणून खाडी आहे, जसं आपल्याकडे गायमुख आहे तसं मागे वीज चमकली. तर तिकडे आम्ही इकडची फेमस डिश आहे पापडी चाट, ती खायला आलेत. तर थोडी आपल्यासारखी शेवपुरी कशी असते त्याच प्रकारचा हा प्रकार आहे, पण टेस्टी आहे. मग खायला आले तर खा ना. तुझ्यामुळे आली आहे खायला. मला असं भीती वाटते कसं असेल, पोट बिघडेल का काय. तिला आता हगवण लागणार. कट केला. आपली ऑर्डर लास्टची आहे. हे घे तुझा पापडी चाट. कसा लागते? खा ना पटापट, व्हिडिओचा फुटेज खातस. चटपटीत आहे आणि तू बटबटीत आहे. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, गंगे.